एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. नपेक्षा तुझंही माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. मी चुकले नाथ, मला क्षमा करा, मला क्षमा करा. तू भोळी राहिलीस. एवढं भोळेपण या जगात उपयोगाचं नाही. रडू नकोस वेडे, पुस ते अश्रू. माझे अश्रू कोण पुसणार? माझे अश्रू ज्या हातांना अश्रू पुसण्याचा अधिकार होता ते तर दूर निघून गेले. आणि आता माझे हात अश्रू पुसायला अपुरे आहेत. माझे हात अपुरे आहेत. वहिनी, किती दिवस हा दुःखाचा पहाड घेऊन बसणार आहेस? अगं, या आघाताला आज 3 महिने पूर्ण झाले आहेत. वहिनी तू या घरी आलीस आणि मायेच्या बदल्यामध्ये सारं दुःख विकत घेतलंस ग. सारं दुःख विकत घेतलंस. कर्माचे भोग आहेत हे, पण तेही आता अजस्त्र शस्त्र पुसायला तयार राहिलं पाहिजे. भाऊजी, यांची फार मोठी इच्छा होती की तुम्हाला मोठं झालेलं पाहण्याची. तुम्ही मोठे सेवाभावी डॉक्टर, प्रोफेसर नाही तर इंजिनियर बघायचं होतं त्यांना. आता भाऊजी, तुम्ही सारे दुःख बाजूला करा आणि खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा. कसा अभ्यास करू वहिनी? मी कसा अभ्यास करू? तुझं पांढरं पटपटीत पडलेलं कपाळ आणि माझ्या दादाचा चेहरा माझ्या समोर येतोय. माझ्या निघलेल्या अश्रूतून अक्षरांचे राक्षस म्हणून माझं संपूर्ण शरीर ओरबडतात ग. संपूर्ण शरीर ओरबडतात. ही लोके भाल्याप्रमाणे डोळ्यात खुपसतात ग बहिणी. भाल्याप्रमाणे डोळ्यात खुपसतात. कसा अभ्यास करू मी? कसा? वहिनी, मी तुला एक वचन दिलं होतं ग. कोणतं? तुला एवढ्या सोन्यात नडवेल एखाद्या प्रसिद्ध मंदिरातील देवीच्या अंगावरती देखील एवढे दागिने नसतील. पण ती देवी राहिली ग. देवी राहिली. दागिने मात्र गेले ग. भाऊजी, मला दागिने नकोय. आता तुम्हीच माझे दागिने आहात. तुमच्या सोन्यासारख्या संसारात मी माझे सुख मानेन. होय भाऊजी, तुम्ही आता अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा. आता परीक्षा जवळली आहे ना तुमची? होय वहिनी, मी खूप अभ्यास करेन, खूप मोठा होईल. तेवढीच माझ्या दादाच्या आत्म्याला शांती लाभेल ग. तेवढीच. अरे 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 माझे धोतर सुटेल ना रे. अशी आद्या अरे 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 धोतर सुटेल रे माझे. अरे 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 आद्या. अरे बाबा, आता आलो. अरे आता तरी सोडशील ना? काय म्हटले? सर्व आटले, सर्व घटले, आता तुमच्या फुगले. नाना, फेंगड्या नाना. सगळ्या मला फेंगड्या नाना म्हणू नकोस. हा, मला फक्त नाना म्हण. सर्वजण तुम्हाला फेंगड्या नानाच म्हणतात. अरे, लहानपणी होतो रे मी फेंगडा, पण आता मोठेपणी बघ, तंगड्या थोड्याशा सरळ झाल्यात, पण स्वभाव मात्र फेंगडाच राहिलाय तुमचा. काय म्हटले? तंगड्या सरळ झाल्या म्हटले. नाना, आपण या सर्व घडत असलेल्या नाटकातील 2 हसतमुख पात्रे, बरोबर ना? हो. मी हसत हसवीत दुसऱ्यांच्या संसारात चांदणं पसरवतो. हो.
आणि तुम्ही हसत हसत दुसऱ्यांच्या संसारात आग लावता. हो. काय म्हटले? मी आग लावतो काय? मग मी आग लावया काय रे? हो. शिंच्या मला बदनाम करतोस हो, नाम असणाऱ्याला बदनामच करतात. हो म्हणजे मला काय नाव नाही काय रे? हो आहे ना. पेंगड्या नाना, भायड्या पेंगड्या तुझ्या तंगड्या मोडेन. वाक्य मी पूर्ण केलं. नाना, तुमच्यासारखा माणूस पाहिजेच. अरे पाहिजे म्हणजे काय? अरे पाहिजेच. त्याला आग लावायला. पुन्हा तेच. भायड्या तुला सांगून ठेवतो, या नानाच्या वाटेना गेलास हा. तर फार महागात पडेल तुला. का? नागपाल तुमच्या पाठीशी आहे म्हणून. हो हो. अरे आहेच नागपाल पाठीशी. आणि तुमची मुलगी त्याच्या कुशीशी. भायड्या मी माझ्या पोरीचे वाटेल ते करीन. हा. मी तिला नागपालकडे पाठवीन, नाहीतर गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलून देईन. तू मला विचारणारा कोण रे? तुमचा न होणारा जावई. हा? अरे या फेंगड्या नानाचा जावई व्हायला तसा भाग्यवान लागतो. भाग्यवान. काय म्हटले? बेवड्या. बेवड्या? अरे बेवडा सुद्धा मर्दाचं लक्षण. अरे बेवडा मारायलाही डेअरिंग लागते. डेअरिंग. हो पण अरे झुंज लावण्यापूर्वी रेड्यालाही बेवडा पाजतात. काय म्हटले? बेवडा मारणारा दुसऱ्यांच्या जीवाचा चुडा करतो, त्याचं काय? कुणी कुणाचा चिवडा केला रे? नाना, तुम्ही पैसा मिळतो म्हणून तुम्ही किती जीवांचे हाल करता याची कल्पना आहे तुम्हाला? केवळ पैशामुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या तारुण्याचा सौदा करतात. सौदा? अरे काय फालतू बोलतोस रे? मी सौदा करतो कसा? नाना, तुमची मुलगी नागपालशी प्रेम करते. हो. पैसा मिळतो म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला अरुणवर खोटं प्रेम करण्यास सांगितलं. पैशाच्या लोभानं तुम्ही तुमच्या मुलीला अरुणवर खोटं प्रेम करण्यास भाग पाडला. आणि हे सारं घर उद्ध्वस्त झालं आणि आमचा देव माणूस आमच्यातून गेला. आणि याला सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही नाना, तुम्ही आहात. अरे भलतेच काय बोलतोस रे? मी कसा रे कारणीभूत? अरे मला सांग, तो अरुण दारू पितो त्याला काय मी चमच्याने भरवतो रे? नाही. अरे स्वतःच बाटली उचलतो तो आणि तोंडाला लावतो. हो का? आणि लोकांचं कसं झालंय, करायचं आपण आणि ढकलायचं दुसऱ्यावर. मला सांग भायड्या, या गावातली पोरं बार मध्ये जाऊन दारू पितात. मग त्यांना काय कोण हाताला धरून नेतो? अरे स्वतः जातात ती. अरे स्वतःच्या मनावर ताबा पाहिजे. हा. मग कोण काय करणार दुसरा? आता विषय आला म्हणून बोललो. हा. आणि तू काय म्हणतोस रे? काय? माझ्यामुळे अरुण कामातून गेला. हो. अरे माझ्या पोरीचे आणि अरुणचे प्रेम जमले. हा. आणि मी कसा आधुनिक मताचा मोठे म्हटले, आता दोघांचे प्रेम जमलेच आहे तर आपण मध्ये कशाला काडी घाला? हे सगळं तुम्ही अरुणला जाऊन सांगा. अरे उलट मी जुळवण्याचा प्रयत्न केला, नाहीतर तुझ्यासारखी तरुण पोरं म्हणतील की हा म्हातारा कशाला आडवा येतो दोघांच्या प्रेमामध्ये. हेच म्हणतोय. हे तुम्ही सगळं अरुणला जाऊन सांगा. मला पुरतं ठाऊक आहे आणि याचं प्रत्यक्ष प्रायश्चित मी तुम्हाला आता इथे करून देणार आहे. प्रायचित्त? मला रे कसली? मी तुमच्या धोत्राला इथे धरून कशाला आणलं माहिती आहे तुम्हाला? ते आता मला रे काय माहित. म्हटलं बाजारात कशाला धोतर सोडा. म्हणजे आता मी तुमचे धोतर सोडणार आहे. सोडा सोडा, मी पण ह्याचा धोतरच सोडून गेलो. अरे अरे सगळ्या शेवड्या चूप फेंगड्या. भाईसाहेब, पहिल्यांदा याचा धोतर सोडूया आणि त्यांना परतच्या गळ्यात घालूया. बरोबर? फेंगड्या, इथे ये. अरे फेंगड्या, इथे ये. कबड्डी 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 कबड्डी.
अरे म्हाताऱ्याची बदनामी करतात काय रे, माझी मस्करी करतात, चेष्टा करता माझी. अरे आम्ही करतो ती चेष्टा आणि तू करता येतं काय? भाईसाहेब हा. पहिल्यांदा ह्याचा तंगडा धरा. धरतो धरतो अरे 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 मी आता तुझा धोतर सोडतलाय. अरे धोतर सोडल्यानंतर पहिल्यांदा आग लायतलय. अरे नको रे, बघ नको रे. माचीस घेऊन इलय. अरे 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 मला सोडा रे, मी 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 पुन्हा इथे येणार नाही. पळू नकोस. अरे मी पुन्हा नाही येणार रे. ए पेटल्यानंतर खय जातलय ती या. पहिल्यांदा तुझा काय जळतला? अरे अरे फार मला- फार 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 ठो. अरे अरे मला सोडा रे. अरे, नागपालच्या भीतीमुळे मी हे सारं केलं हो. नागपालच्या भीतीमुळे नाही, त्याच्या पैशामुळे केलं आता तुम्ही. त्याचो पैसा सुद्धा फराफर जळतलो. अरे पण मला जाळू नका रे. अरे अरे मी 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 पाया पडतो. पाया पडू नकोस. मी 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 पाया पडतो पकड तुमच्या. पकड. अरे दुसऱ्याचा संसार कसं जळता नाही तो बघून नका तुका काय? भाया सदू काय करता ते? काय साहेब, सुधे साहेब, दुसऱ्याचा संसार जळता कसं तो ह्या फेंगड्यांना ना देखवचो हा. सोड त्यांना. भाया अरे तुला तरी अक्कल पाहिजे होती. या फेंगड्याची शक्कल पाहून आमची अक्कल दुअक्कल होते. अरे अरे यामध्ये या नानांचा काय दोष आहे? दोष आहे तो आपल्या दुर्भाग्याचा. त्या दुर्भाग्यात असल्या नानांसारख्यांना आणि त्या नागपालसारख्यांना प्रवृत्त करतात हे करायला. नाना नाना जा तुम्ही. ओ, ओ नाना, काष्टी मारा. ओ मारतो. सुधे साहेब रागावणार का आमच्यावर? अरे अरे त्यांना आग लावत होतात. अरे असं जर केला तर दादाच्या आत्म्याला काय वाटेल, वहिनीला काय वाटेल? सदू भाया जा जा, तुम्ही खूप दूर जा आमच्यापासून, नाहीतर हे दुःखही तुम्हाला चिकटेल. जा. असं म्हणू नका. 10-15 वर्षाचं पोर होते मी, तेव्हापासून माका या घरात सांभाळल्याने मिशी फुटली पडीशी देऊन तेव्हा माझो देव माणूस श्याम बाबू गेलो. तेव्हापासून मी पोरको झालोय. माझ्या आयुष्यात काय रावला. पण मी एकदा सांगत येतोय, ज्याने या घराचा इद्वास केला नाही त्याला एकच सुद्धा जित्तो ठेवतोय नाही. कुठला काय रेता नाही. सुदेश, हे सगळं जणू करण्याची, घर उद्ध्वस्त करण्याचा जणू कोणी प्रतिज्ञा केली आहे. त्याचा सूड घ्यावा असं वाटत नाही तुला? घरचाच भेदी झाला, घराच्याच वाशा फिरल्या तर काय करणार रे आम्ही, काय करणार? निराश होऊ नकोस दोस्ता. मला फक्त तुझी साथ हवी आहे. बघ त्या नागपालचे कसे 3 तेरा वाजवतो ते. बाया मलाही वाटतं त्या नागपालच्या मोठ्यामध्ये सुना खुपसावा आणि त्याला नाबूद करावं. पण त्याच क्षणी माझ्या दादा वहिनीचा चेहरा माझ्या समोर येतो रे. जर मी नागपालचा खून करून तुरुंगात गेलो तर माझ्या दादाच्या आत्म्याला काय वाटेल, वहिनीला काय वाटेल? अरे अरे एक दुसरा नागपाल तयार होऊन माझ्या वहिनीच्या चारित्र्याचं नाही मी कल्पनाच करू शकत नाही रे. नाही. सुदेश, अशा गुन्हेगारांना पोलिसही कायद्याने काही करू शकत नाहीत. कारण नागपाल सारखेच आपल्याच हाताशी धरतात त्याच घरातील घरभेदी. पण जसा तुझा अरुण आणि हेही सांगतो तुला सुदेश, तो नागपाल अरुणचा देखील एक दिवस काटा काढणार आहे. सुदेश, आपल्या निर्मळ मनाचे हे गुंड असेच फायदा घेतात. मी त्याला सोडणार नाही.
मी त्याला धडा देणार आहे. साप मारावा पण काठी तुटू नये. नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये? काय करणार आहेस तू? मी शंभूला हाताशी धरलंय. योग्य वेळेतच मी त्याला काढणार आहे बाहेर आणि त्या नागाचा काटा काढणार आहे. मला शंभूची भेट घडून देशील का? प्रश्न नकोय, उत्तर पाहिजे मला. चल मग ठीक आहे. चल. वहिनी, मी जरा नाक्यावरती जाऊन येतोय. शिल्पा, शिल्पा, नाथ, नाथ, शिल्पा, आपण आपल्या सुदेशला फार मोठं मोठं करायचं. हो, तुमचं स्वप्न तेच माझं स्वप्न. पण खरंच सांग शिल्पू, मी तुला मनापासून आवडतो ना? छी, काय हे विचित्र विचारणं. माझे पंचप्राण मी तुमच्यावर ओवाळून टाकले. पण माझ्या संसारात तुला किती यातना सहन कराव्या लागल्या. पण तुमच्या प्रेमळ मायेच्या एका हाकेने त्या सगळ्या यातना दूर होऊन जातात. पण मला राहून राहून वाईट वाटतं ग. कशाबद्दल? वर्ष होऊन गेला आपल्या लग्नाला, पण अजून आपल्या बाळाचा पत्ता कुठे आहे? ईश्वर, काय आहे? आणि सुदेश भाऊजी म्हणजे आपलं बाळच नाही का? खरंच. हो, आणि आपली 2 मोठी बाळं आहेत. एक अरुण आणि दुसरी सुदेश. एक भारी खटाळा. हो ना, पण मी त्यांना सुधरवीन. अरुण भाऊजी काही तेवढे वाईट नाही आहेत. खरंच? हो खरंच? हो ना. पण तुम्ही कुठं चाललात? तुम्ही कुठं चाललात नाथ? दूर दूर, त्या क्षितिजा पलीकडे. दूर नाथ, दूर. नाथ. भास, भास, सारा आभास. नाथ, मी तुम्हाला दिलेल्या वचनाला मी पुरी करू शकले नाही. मी अरुण भाऊजींना सुधरवू शकले नाही ना. मी वचनाला खोटी ठरले. माझं वहिनी पण खोटं ठरलं. कशाला आलास इथे? मालकाला प्रश्न, वास्तविक प्रश्न मी तुला विचारायला हवा होता. हे घर अजून खाली कसं नाही झालंय? पतिनिधाचं दुःख तुला झालं म्हणून 3 महिने थांबलो, पण यापेक्षा जास्त थांबणं आता मला शक्य नाही. मग थांबू नकोस. जा पोलिसांना बोलव आणि काढ आम्हाला घराबाहेर. नुसती कशी घराबाहेर काढू ग? आपण आधी नागिणीला मस्तपैकी खेळवतो आणि मगच तिचे दात पाडतो. पण नागिन कधी दात पाडून घेत नाही, तर तिचे दात पाडायला आलेल्या सैतानाला मृत्यूचा चावा घेते. आपण पट्टीचे पुंगी बहादर आहोत. पुंगीवर नागिन डोलत नाही, नाग डोलत असतो. आपली पुंगी कसबी गारोड्याची आहे आणि मी तर नावानेच नागपाल आहे. मला नागपाल हे नाव का मिळालंय ठाऊक आहे तुला? मी नेहमी माझ्याजवळ एक जहरी नाग पाळतो, म्हणूनच मी नागेशचा नागपाल झालो. नाग पाळतो म्हणून नागपाल. मग मला सांग, अस्सल आकड्याचा नाग जो पाळू शकतो तो नागिन पाळू शकत नाही? जातीवंत नागिनीला पाळायला जातीवंत नागपाल हवा. परीक्षा घेऊन पाहतेस? वेळ येईल तेव्हा ती पण घेईन. मग माघार कशाला घेतेस?
मी तर या घडीला आव्हान केलंय आणि जातीवंत नागिन त्याच वेळी आव्हान स्वीकारते. अरे दिवसून तर बघ. बघू ना त्यात काय एवढं. मग जा आता जा आणि पोलिसांना घेऊन ये. मी तयार आहे बाहेर पडायला. वा, ही घराबाहेर पडायला तयार झाली, पण हिला मी तशी घराबाहेर जाऊ देणार नाही. हा नाग हिला आधी कडकडून दंश करेल आणि मगच या घरातून बाहेर जाऊ देईल. माझ्या मित्रांना ओरडून सांगेन, भडव्यांनो, मी शिल्पाचं काही करू शकलो नाही म्हणून माझ्यावर हसत होता काय? मग पहा आता बघा कशी माझ्या बाहुपाशात तडपडते आहे ती. तुझं घर मोकळं करून दिलंय तुला. उगाच पोलिसांना त्रास नको. मीही निघाले. बाहेर जाऊन काय सुदेशी इश्क करणार? नागपाल, सुदेश सारख्या कोवळ्या दिराशी मजा करता यावी म्हणून तुझ्या नवऱ्याचा तू काटा काढलास. हराम खोडा, रे काय करू रे मी तुझं? काही नको, माझी प्रतिज्ञा पूर्ण कर. तुझं हे शरीर घटकाभर माझ्या बाहुपाशात दे. नागपाल, चांडाळणी कर ना, कर दंश. बघ कसे तुझे दात पाडतो दे. हलकटा हात सोड. तुझ्या पापी स्पर्शानं विटाळू नकोस. सोड म्हणते ना. मी नरकात जाणारा नाहीये. मी स्वर्ग पाहिलाय, जो मी निर्माण केलाय माझ्या बाहुबलावर. त्या स्वर्ग सुखाची तू मालकीन हो, माझी रखेल बनून. लहानग्या, सांगतेस काय? कुठे जाणार? चल चल, तुला दाखवतो या जागाचा दंश. चल रामखोर, हसून मारतोस काय? भाऊजी, बघतो तुम्हा सर्वांना उद्ध्वस्त करीन. या नागाचा दंश किती भयावह आहे याची प्रचिती तुम्हाला सर्वांना देईन. चल भाऊजी, उगाच लज्जताळा. भाऊजी, हो तुम्ही कुठेतरी दूर दूर निघून जा. का नाहीतर तो मारेकरी पाठवील. तुम्ही जा इथून. यांना ह्यांना घाबरून कधी ना कधी हे घर सोडून आपल्याला गेलंच पाहिजे. का नागपालने या घराचं खरेदी पत्र केलंय. काय? होय भाऊजी, तुम्ही आता इथून दूर दूर निघून जा. आता आपले मार्ग वेगळे झाले आहेत. तुम्ही पुष्कळ दूर जा आणि त्या नागपालच्या दृष्टीआड देखील येऊ नका. होय वैश, मला खूप दूर गेलं पाहिजे का? खूप दूर गेलं पाहिजे तुझ्यासाठी मला दूर गेलं पाहिजे का वहिनी? तुझ्यासाठी, धीर भाऊजांच्या पवित्र नात्यासाठी का? धीर भाऊजांच्या पवित्र नात्यासाठी मला दूर गेलं पाहिजे वहिनी. दूर गेलं पाहिजे वहिनी. मी आज कुणाला न कोण जाणार आहे. खूप दूर जाईन वहिनी. मी खूप दूर जाईन का वहिनी? मी खूप दूर. आजचा फक्त काही काळ या आईला आपल्या मुलाला पोरकं करून हे घर सोडून जायला हवं. हो, हे घर सोडून जायला हवं. चोर चोर चोर.
मिस्टर अरुण, मिस्टर अरुण, बाहेर ये. मिस्टर अरुण, कुठे आहेस? बाहेर ये. मिस्टर अरुण, कुठून आलायस? क्लबवरून. खोटा बोलतोयस, खोटा बोलू नको. लायर, सांग, त्या मारवाड्याला लुबाडून आलास की नाही? त्याचे 1,00,000 रुपयांचे हिरे पळवलेस की नाही? फुकटचा आळ घेताय तुम्ही साहेब माझ्यावर. खोटं मी बोलू खरंच नको. क्लबवरून येतोय. खोट बोलू नको. मला झडती घ्यायची आहे तुझी. घ्या ना. कधीचे आहे ते? एवढे पैसे? सोन्याचं घड्याळ कोणाला लुबाडून आणलायस? सांग. पाय सरळ कर. तुझी रूम कुठे आहे? मला तुझ्या रूमची झडती घ्यायची आहे. हवालदार रानगे, तुम्ही त्याच रूमची झडती घ्या. मी या रूमची झडती घेऊन येतो. आणि हा अरुण, पळण्याचा प्रयत्न करायचा नाहीस. पळालास तर बाहेर पोलिसांची गस्त आहे. पकडलाही जाशील आणि ठोकलाही जाशील. लक्षात ठेव. हवालदार, काय झालं, साहेब? सापडलं? काय झालं साहेब? सुदेश, तुझ्या या भावाने 1,00,000 रुपयांचे हिरे पळवलेत असा याच्यावर संशय आहे. वहिनी साहेबांना हाक मार. वहिनी, ए वहिनी. नमस्कार वहिनी. मला तुमच्या किचन रूमची आणि तुमच्या बेडरूमची झडती घ्यायची आहे. घेऊ शकतो? हो. हवालदार लांडगे, तुम्ही बेडरूमची झडती घेऊन या. एकच सांगतो शिल्पा, यापुढे तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालू नकोस. न पेक्षा तुझंही, माझंही आणि त्यांचंही आयुष्य बर्बाद करशील. सॉरी मिसेस शिल्पा, काही नाही सापडलंय. सॉरी अरुण. हवालदार, काही सापडलं? नाही साहेब. निघतो आम्ही. थांबा साहेब. काय झालं? त्या फोटोच्या मागे काय आहे ते पहा. कुठच्या फोटो मागे? ह्या फोटो मागे. या, पाहतो. ओ माय गॉड, हेच ते हिरे. कोणी ठेवलेत? अरुणने. आताच. चला मिस्टर अरुण, चला. असा डाव साधलास काय चांडाने? लांडगे, पकडा याला. पण लक्षात या. ठेव, मी सुटून येईल तेव्हा. चल. वहिनी, तू योग्य तेच केलंस. वहिनी, योग्य तेच केलंस. मला माझ्या पतीच्या शब्दासाठी हे करावं लागलं. नाहत, तुमचा शब्द मी पाळला. नाहत, आज तुमचा शब्द मी पाळला. अरुणला पोलीस घेऊन गेले. शिपायाने आपल्या नवऱ्याचे शब्द पाळले, पण पुढे नियती अधिकच रौद्ररूप धारण करून उभी होती. 3 दिवसांनी जामिनावर अरुण सुटला आणि
शेवटी प्रेमातही तू मार खाल्लासच. काय देव देतो आणि देवचार नेतो अशातली गोष्ट झाली आहे तुझी. मायाचं लग्न झालं त्या सुधीर साठे पोटल्या बरोबर. काल भेटले होते मला. मार दोघं कारला टेकून मस्त पाणीपुरी खात होते आणि मी तिथून जात होतो तो तिला मी हाक मारला, क्या वहिनी चारमी लेकर घुमतीये क्या. तर तिने माझ्याकडे बघितल्या न बघितल्यासारखं केलं. सारा पोरी डॅम्बिस मालदारालाच दिल देऊन बसतात आणि आमच्या सारख्यांच्या पोटाला आतड्यांना पीड पडतो. अरे पण मीच बोलतोय, तू गप्प का. आणि ही पत्रिका कोणाची हातात तुझ्या. तिचीच आहे. म्हणजे मायाची. कधी आली. आजच आली पोस्टाने. वा वा काय पोस्ट खाता आहे. लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका हनीमूनच्या दिवशी हातात. न पेक्षा ती बायाच्या बारशालाच मिळावी. भाया, ज्या गोष्टीमध्ये कर्तव्य नाही ना त्या गोष्टीमध्ये विनाकारण वाद नको आहेत. वाद नको कसा. ती तुझी प्रियसी होती ना. मी तिला कधीच माझी प्रियसी मानली नाही. मी तिला एक चांगली मैत्रीण मानली आहे. याशिवाय तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये कधीच वाईट विचार आलेला नाही आहेत. सुदेश, अविवाहित तरुणाच्या मनात असले वाईट विचार आले तर त्याला चांगलंच म्हणतात. मी कुठच्याच विचारामध्ये नाही आहे. मी विचार करतोय तर इथून लवकरात लवकर निघण्याचा. 3 दिवसापूर्वीच निघणार होतो पण अरुण भाऊंना अटक झाली म्हणून वहिनी थांबली. बोलली अरुण भाऊंना सोडूया. शेवटी तुमच्या जीवावर उठलेल्यांची सुटका. होय होय. अरे ते आपल्या रक्ताचं नातं आहे रे. आणि वहिनीला शेवटी आईचं काळीज आहे रे. आईचं काळीज आहे. अरे ते 3 दिवस ती जेवली पण नाही आणि झोपली पण नाही रे. बघ कशी गीता वाजते ती. पार थकून गेली रे ती. पार थकून गेली आहे. बाया आज या घरातून मी खूप दूर जाणार आहे रे. खूप दूर. पुन्हा कधी न येण्यासाठी. वहिनीला एकटीला सोडून. होय होय रे. काळजावरती दगड ठेवून जाणार आहे. आज अरुण सुटला असेल याची कल्पना आहे ना तुला. हो. पोलिसांनी पकडल्यावर वहिनीला तो काय बोलून गेला होता हे तूच सांगितलं होतंस मला. आणि अशा खवळलेल्या लांडग्याच्या हाती तू वहिनीला एकटीला सोडून जाणार आहेस. सूड घेण्याची प्रतिज्ञा केली असेल रे. पण तो शेवटी माझा भाऊ आहे रे. एकाच रक्ताचे आपण. आणि जामिनावरती सुटावा म्हणून वहिनीने किती प्रयत्न केले. वहिनीने. पण नाव येणार नागपालचं. अरुणला वाटणार जामिनावर सोडून घेण्यासाठी नागपालनेच प्रयत्न केले असावे. शेवटी सत्याचा वाली हा परमेश्वर आहे. सुदेश, हे कलियुग आहे दोस्ता. इथं परमेश्वर नाही तर असत्याचे कली असणारे वाली असणारे कली आहेत. पण तू इथे थोडे दिवस थांब. नाही भाया, मी माझ्या वहिनीच्या पवित्र मायेला कलंक नाही इच्छित करत. मी कलंक नाही लावू इच्छित. म्हणजे बाया अरे त्या हरामखोर नागपालने संपूर्ण गावभर दिंडोडा पिटवलाय की माझ्या आणि वहिनीच्या घाणेरड्या संबंधाचे. नाही, त्या घाणेरड्या शब्दाचा मी उच्चारही करू इच्छित नाही रे. मला आज रात्रीपर्यंत जायला पाहिजे. कायमचा परत कधी न येण्यासाठी. सुदेश, आता रात्रीचे 9 वाजलेच आणि अरुणची सुटका झाली असेल. पण तो एवढ्यात आला नाहीये कसा. येईल. अरे झिंगत बसलाय. झिंगल्याशिवाय त्याला चैन नाही पडणार. पण तू सावध राहा. वहिनीला सांभाळ. आता अरुण तुझा तो भाऊ राहिला नाहीये तर पक्का वैरी झालाय. वैरी काय करणार आहे. आमचा खूनच ना.
कुणाची माय व्हायली अरे तुमचा खून करण्याची. शंभू तू इथे काय करतोयस? अरे कंटाळा तुझ्या माडीवर बसून बसून. अरे हे माझं खवळलेलं रक्त त्या नागपालचं रक्त प्राशन केल्याखेरीज शांत होणार नाही. भडवा नागपाल जरी नाग निघाला त्याला तर मी सोडणार नाही. सुदेश भाई त्याने माझ्या बहिणीवर बलात्कार केला आणि त्याची माहिती मी तुरुंगात जाऊन सांगेन. याच्यासाठी भडव्याने आधीच डाव टाकला आणि मला खोट्या चोरीच्या जाळ्यात अडकवलं आणि मला तुरुंगात डांबलं. पण मी तुरुंगाकडून आलोय भडव्याला सुरुंग लावायला, भडव्याला सुरुंग लावायला. शंभू हे बघ, तुला जर तुझा देह साध्य करायचं असेल तर तुला शांत डोक्याने विचार करायला हवा. चल तू आधी लपतचपत घरी चल, नाहीतर तुला परत तुरुंगात टाकतील पोलीस. चल घरी चल. चल सुदेश. आणि सुदेश, मी सांगितलेलं नीट लक्षात ठेव. अरे कशाला लक्षात ठेवू, कशाला? अरे अरे आम्ही मेलोच आहोत. कुणी जिवंत आहे फक्त गांडुळासारखी वळवत. देह अपत्य कल्मादिषु आत्मसैनेषु असत्सु अपि तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति, पश्यन्नपि न पश्यति. वा, किती सार्थ सुविचार आहे. आपला देह, आपली मुले, स्त्री, परिवार हे सगळं नष्ट होणार आहे माहिती असून सुद्धा आपण त्यात गुंग होऊन जातो. आपण त्यात गुंग होऊन जातो. हरामखोर, माझ्यावर हात टाकला होतास. आता बघ तुझ्या समोर काय घडवतोय ते. अरुण तुझ्या लाडक्या वहिनीला हाक दे. वहिनी नको, शिल्पा म्हणून हाक मार. शिल्पा थांब. भाऊजी, सुदेश भाऊजी, थांब तिथंच थांब. कशाला हवाय तुला सुदेश? त्याच्याशी घाणेरडे चाळे करायला? असे बोलाल तर किडे पडून मराल तुम्ही. आधी त्यांना सोडा आधी भाऊजी. वेळ नको अरुण. सोडतो ना त्याला, पण त्याआधी तुला प्रायश्चित. हा सुरा तुझ्या. भाऊजी मला मारू नका भाऊजी. मी काय केलं तरी काय? मी तुमच्या जामिनासाठी किती प्रयत्न केले भाऊजी. भाऊजी मला मारू नका. मी केवळ माझ्या पतीच्या शब्दांसाठी. वेळ नको अरुण. चांडाळणी हे सारं घर बळकावण्यासाठी, सुदेशची असली चाळे करण्यासाठी. अशा लावसाठी
सुदेश, तुझे आणि शिल्पाचे घाणेरडे संबंध आहेत आणि तुम्ही दोघं हे घर बळकवायला बघताय. हे मीच अरुणच्या मनात भरवलं. खुळ्याला खरंच वाट. आता तू फक्त एकटाच राहिलास. हिम्मत असेल तर कर काम ना. काय झालं काय? काय झालं? ऐकलीत कथा एका मायेची, एका मायेची कथा ऐकलीत तुम्ही? एक आई झालेला भावजाईची व्यथा ऐकलीत? ती एक व्यथा अमरून राहिली ज्वालांत शाश्वत. या मायेतील मोती इथेच विखुरलेत, पण मला का दिसत नाहीत मला. मी पापी आहे. होय मी पापी आहे. म्हणूनच मी माझ्या आई समान वहिनीला वाचवू शकलो नाही. का जिवंत राहिलो मी? का मी आत्महत्या केली नाही आणि माझ्या जीवाला मूठ माती दिली? का सगळेजण मला वेडा म्हणतात. मी वेडा आहे की मायेचा भुकेलेला आहे? भूक लागली यातण्याला तुझ्या मायेची. आई कुठे शोधू तुला? या माय बाकराची आई. दुनियेमध्ये सहारा मिळतं पण आई मिळत नाही. आज माझ्या वहिनीने सगळ्यांना पटवून दिलंय आणि आई या शब्दाला श देऊन वहिनीसारखी माया करणारी या दुनियामध्ये कोणीच नाही हे साऱ्या दुनियेला पटवून दिलंय. पहाड तोडून गेली माया क्षितिजावर चढली. ध्रुवही तारा ओढून गेला. ध्रुवा तू किती भाग्यवान आहेस रे. तुला तुझ्या आईचं प्रेम कधी मिळालं नाही. पण बघ तुला माझी आई भेटायला आली आहे. बघा त्याला कसं कुशीत घेतलंय. बघा कशी अंगाई गीत गाते माझी. ध्रुवा त्याला कसा आनंद होऊन गेलाय. आणि माझा मायेचा गाभारा मात्र रिकामी झाला. त्या गाभाऱ्यामध्ये सारा अंधार पसरलाय. देवी विना हा गाभारा सुंदर झालाय. ध्रुवा मी येतोय तुझ्याकडे. कुठे निघाला सुदेश? आणि तू हॉस्पिटल मधून पळून का आलायस? मला हॉस्पिटल मध्ये का ठेवलं रे? मी वेडा आहे? नाही. कुणावरती दगड मारतोय का विवस्त्र होऊन गावभर फिरतोय?
तू तसा वेडा नाहीयेस, पण तू अजून वेडा होऊ नये यासाठी आम्ही तुला तिथे ठेवलं होतं. मला ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेऊ नका रे. माझा जीव गुदमरतो ते वेड्या पाहून. नाही ठेवणार, पण तू हे वेड्यासारखं करणं बंद कर आधी पहिलं. करीन बंद. 6 महिने झाले अरुणची सुटका होऊन. आणि तो साला नागपाल ना संपूर्ण गावभर फिरतोय. सुदेश, वरच्या न्यायालयात उशीर झाला असेल पण अंधार नाही. पाप्यांना माणसांचा कायदा शिक्षा करू शकत नाही, पण देव क्षमा करणार नाही त्यांना. बरं, तू एक काम कर. हयसर पण दिसणार नाही ते भडवीचे, भोसडीचे. 6 महिने झाले ह्यो डिझेलचो कॅन आणि ह्या माशीत घेऊन फिरतोय. तो नागपाल आणि अरुण जर मिळाले तर ह्या अख्ख्या गॅलन तुमच्या कपाळावर ओतलय आणि ह्या काणापेटीयेन आग लावून दितलय. यात मी तुझी साथ देईन सदू. माका काय आग लावची त्यांका आग. चल. हे माझे जीवा भावाचे दोस्त, हे माझ्या जीवाला जीव देणारे दोस्त, पण कुणीही माझ्या वहिनीला वाचवू शकले नाहीत. कुणीही माझ्या वहिनीला वाचवू शकले नाहीत. सुद्या हराम खोरा, हॉस्पिटल मधून पळून आलास काय? मला वहिनीची आठवण झाली. वहिनी वहिनी वहिनी, अरे वहिनी वहिनी म्हणून काय बोंबलत बसलास? ती थोडीच परत येणार आहे. होय, येणार आहे परत. बाळाच्या हाकेला आई परत येणार आहे. आई नाही, वैरीण होती ती माझी. का वहिनीला वैरीण बोलतोयस? तू वहिनी आहेस तू. तुझा अरे तू तिचा जीव घेतला, जीव का? अरे तू महापापी आहेस, महापापी. हा कामाला उद्ध्वस्त करणारा एक शैतान आहेस. मी बाबा हराम स्वतःच्या भावाला पापी म्हणतोय. पापाला पापच म्हणतात, पुण्य बोलत नाहीत. गद्दाराला गद्दार बोलतात, माणूस बोलत नाही. तू एक राक्षस रूपी शैतान आहे, शैतान. मी राक्षस नाही. आणि काय बोलू तुला मी? म्हणजे तुलाही या जगात राहायचं नाही तर? अरे तुझ्यासारख्या सैतानाच्या जगात राहण्यापेक्षा ना मला स्वर्ग चांगला वाटेल. तुलाही आता त्या नरकातच पाठवतो. हा बघ तुझा मृत्यू, तुझा मृत्यू आणि माझा दोष. अरे तुम्हाला मारणार. अरे तू जर मला मारलंस ना तर मी जाईन माझ्या दादा बहिणीकडे. पाठवतो ना तुला तुझ्या दादा वहिनीकडे. शेवटचा पुरावा तू जायस ना माझ्या विरुद्ध. अरे कदाचित तू जिवंत राहिलास तर कोर्टात साक्ष देशील. अरुणने खून करताना प्रत्यक्ष पाहिल्याची. त्यामुळे हाच पुरावा मला नष्ट करायचा आहे. हाच पुरावा. सोडा त्यांना. तू कोण आहेस तू? मी तुमची शिल्पा बहिणी. वहिनी, खबरदार माझं नाव घ्याल तर मारा. आता शिल्पा म्हणून हाक मारा मला. मारता शिल्पा म्हणून हाक? सगळी लाज लज्जा पायदळी तोडून हाक मारा मला शिल्पा म्हणून. मारा. वहिनी, पण तू जिवंत? मी कशी जिवंत असेल? तुम्हीच तर माझा खून केलात ना.
मी आहे शिल्पा वहिनीचं भूत, या पवित्र गाभाऱ्यात अतृप्त आत्म्याच्या रूपाने वावरणार शिल्पा वहिनीची भूत. बोला बोला, माझा गाभारा का उद्ध्वस्त केला? का का केला? वहिनी 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 थांबा थांबा सुदेश भाऊजी, मला स्पर्श करू नका. मी एक भूत आहे आणि आम्हा भूतांना मानवी स्पर्श हा वर्ज्य आहे. मला फक्त आता अरुण भाऊजींबरोबर बोलायचं आहे. बोला बोला, या निष्पाप जीवाला का छळतात तुम्ही? मला नाही छळलं ग त्याने, तुझा छळ केला, तुझा छळ केला त्याने आणि शेवटी तुला मारलं. अरुण भाऊजी, याने तुला मारलाय, याने मारलाय. थांबा, सांगा अरुण भाऊजी, सांगा तुम्ही माझा खून का केला? का केला तुम्ही माझा खून? मी नाही खून केला तुझा, मी नाही खून केला. होय, तूच खून केलास माझ्या वहिनीचा, तूच खून केलास. अरुण भाऊजी, आज मी या प्रश्नाचं उत्तर घेऊनच जाणार आहे आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर हे खवळलेलं भूत तुमचा जीव घेऊनच जाणार आहे. नको मारू नको वहिनी, मला भीती वाटते वहिनी. तुम्हाला तुमच्या जीवाची भीती वाटते? मग या भूताच्या हातून जर तुम्हाला तुमची सुटका करायची असेल तर सांगा, माझा खून का केलात? का केलात माझा खून? एवढं सांगितल्यावर माझी सुटका होईल. जरूर. मी सुडाने पेटून निघालो होतो. तू मला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मी रागाच्या भरात तुझा खून केला. मग तो सुरा कुठे आहे? तो कशाला हवाय तुला? दुसरा कारण त्या सुराला माझं रक्त लागलं आहे आणि ते रक्त मी पुसून टाकणार आहे. जोपर्यंत त्या सुराला माझं रक्त आहे तोपर्यंत मी इथंच राहणार. आणि म्हणूनच सांगते, बोला, तो सुरा कुठे आहे? तो समोरच्या खाडीत फेकलाय मी तो. यू आर अंडर अरेस्ट मिस्टर अरुण. का? 6 महिन्यांपूर्वी वहिनीचा खून केलास. मरताना तिला शुद्ध आली होती आणि त्यावेळी तिने जबानी दिली. ती स्वतः आत्महत्या केलीये. तुझ्यावरची माया उफाळून आली आणि ती तुझी आय झाली. अरे, हा सुदेश तुझ्या खुनाचा आय विटनेस होता, पण त्या धक्क्यामुळे तो वेडा झाला आणि मेंटली डिस्टर्ब पेशंटची साक्ष ग्राह्य धरली जात नाही, म्हणून तू कोर्टातून निर्दोष सुटलास. पण थोड्याच दिवसापूर्वी हा सुदेश पूर्णतः बरा झाला. याने मला सारी हकीकत सांगितली आणि केला आणि आज तो सक्सेस झाला. आणि ती कोणी तुझ्या वहिनीचं भूत नव्हतं. म्हणजे तुमचा डाव होता तर? हो, त्या होत्या संगीता राजवाडे, लेडीज सब इन्स्पेक्टर. पण ती शिल्पा वहिनी सारखी दिसत होती. हो, अरे या जगात देव आहे, त्या माय माऊलीच्या मागे देवच उभा राहिला. म्हणूनच की काय, आमच्या डिपार्टमेंटमध्ये नुकतीच एक मुलगी भरती झाली, हुबेहूब तिच्यासारखी दिसणारी. तिला पाहताच शिल्पा वहिनीची आठवण आली आणि तुला पकडण्यासाठी तिची उपयोग करून घेतला आणि एक झाल कुणी सापडला. तुला फाशीची शिक्षा कमी आहे, मला एक समजत नाही. माणसाचं काळीज नाहीये तुझं, लांडग्याचं आहे. हैवाना, तुला फाशीची शिक्षा कमी पडेल. सुदेश, तुझ्या सहकार्याबद्दल आभारी आहे. हवालदार लांडगे, पकडा त्याला. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. अहो, रात्र मेहनत करून मला तुम्ही वेड्यातून बाहेर काढलं.
ठोका वेड्या. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही, कधीही विसरणार नाही. काही लागल्यास विसरू नको, तुझा भाऊ आहे. तुला एक सांगतो, सावध राहा. तू मगाचा सुरा कुठे आहे? सुदेश, सुदेश, काय करून बसलो रे मी. हा हा माझा पवित्र गाभाराम मीच उद्ध्वस्त केला. कुसंगत किती वाईट असते, स्वतःचा घात करतेच करते, शिवाय हवालदार कोल्हे. शिवाय दुसऱ्याचाही विनाश करते. सुदेश, 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 घे रे त्याला. सुदेश, सुदेश, सुटका. सुदेश, सुदेश दादा, वहिनी, वहिनीचा खून करतोस, भावाचा खून करतोस. चल. एक पर्व संपलं, एक भयंकर युग संपलंय. आता आता मला इथून गेलं पाहिजे. ते पहा प्रकाशाच्या ओझातून कसा प्रकाश येतोय. तिथं मला गेलं पाहिजे, तिथं मला गेलं पाहिजे. काय रे भडव्या, स्वतःच्याच भावाला पकडून दिलंस. वा, माझं काम तू केलंस. वा वा, नाहीतर तो केव्हा ना केव्हा माझ्या मार्गातील काटा बनलाच असता आणि मला त्याचा काटा काढावा लागला असता. पण माझी मोठी जबाबदारी तू पार पाडलीस. आता काय बाहेर पडायचा विचार आहे की काय? थांब थांब. नागपाल, नागपाल, आम्ही हरलोय तुझ्या पुढे, तुझ्या पुढे आम्ही हरलोय. म्हणून हे घर सोडून मी चाललोय आता. मला त्या घरामध्ये नाही रे राहायचंय. नाहीतर माझ्यासोबत कोण आहे आता? एकटाच मी मुसाफिर आहे, एकटाच. मला जाऊ दे. तुझा डाव कळलाय मला. बाहेर जाऊन पोलिसात जाणार ना. तुझा कैवारी आहे ना तो इन्स्पेक्टर भेंडे. कुठल्या ना कुठल्या तरी गुन्ह्यात मला अडकवायचा प्रयत्न करणार. तेव्हा तुला सोडून देणं उपयोगाचं नाही. अरे तू जास्तीत जास्त माझा काय करशील? खूनच करशील ना? अरे मग कर ना खून. पण तुझा जाली दुश्मन शंभू अजून जिवंत आहे. कोण? शंभू? हो. त्याला आजच पोलिसांनी पकडलाय आणि तुरुंगात डांबून ठेवलाय. आता तुरुंगातून त्याचं मडच बाहेर पडेल तशी व्यवस्था करून ठेवली आहे आपण. आता तुझा हिसाब किताब. शेवटचा साक्षीदार ना तू. हिसाब तर चुकता करायलाच हवा. अरे त्यापूर्वी तुझा हिसाब किताब पुरा करतो भडव्या हरामखोरा. तू तुरुंगातून सुटलास. अरे या शंभूला तुरुंगाच्या भिंती डांबून ठेवू शकत नाहीत. बोल आ गया. थांब सुदेश, याचा बदला मीच घेणार आहे. याच्याशी आपण एकटा भिडणार. अरे याच्यासारखी सवय नाही आपल्याला. बेसावत सावजावर झडप घालायचे. शंभ्या, दिवस भरले तुझे. अरे कोणाचे दिवस भरले? याचा फैसला या 5 मिनिटातच होईल. अरे भडव्या हरामखोरा, हिम्मत असेल तर ये, तुला नाही सोडत. सुरुवात तुझ्यापासून करेल. अरे बघूया. आणि शेवट याच्यावर. बघूया. पहिला मर्दा तुझा नाही सोडणार. आणि दुसरा याचा. हा तुला खूनच करतो. आता बोल बडव्या, कोण कोणाचा खून करणार ते बोल. सुरेश सोड त्याला.
जा दोरी घेऊन ये. आज याला तडफडून मारणार आहे. सोड शंभू माफ कर मला. नाही सोडणार तुला आता, नाही सोड, शंभू. सोडणार तुला तर आज सोडणारच नाही. बांध भडव्याला बांध. सोड बांध सोड शंभू बांध भडव्याला. सोड बांध भडव्याला. सोड रे सोड शंभू. ए, तडफड भडव्या. हा तुला जिता नाही सोडत. सोड शंभू माफ कर शंभू. माफ कर. हा? माफ करण्या एवढा तुला गुन्हा लहान नाही रे. तुला माफ नाही करणार तर तुला पहिले तडफडवणार आणि मग बांधणार. सोड उचल याला, उचल आणि याला उचल. आपण इथे थांब. शंभू आता याचा मी पुरेपूर बदला घेणार आहे आणि तोही अत्यंत क्रूरपणे. अत्यंत क्रूरपणे. रक्त पर्यंत. अरे माझी बहीण अशी ऑर्डर होती ना, तेव्हा तुला तिची दया आली नाही का रे? अरे अरे आता भोग. अरे भोग त्याचा प्रायची. आता भोग. सोड. काय सोड. माफ कर शंभू. अरे माफ करण्या एवढा तुझा गुन्हा लहान नाही. तुला माफ नाही करणार तर तुला कायमचा साफ करणार. ओरड बडव्या, ओरड. ओरडाला पकड. हे शब्द नको. अरे माझ्या बहिणीवर निष्कृत्य केलं आणि तिने गळफा लावून आत्महत्या केली. अरे तसाच फास मी तुझ्या गळ्याभोवती आवडणार आहे. मला तुला नाही सोडत बडव्या. मला नाही सोडत बडव्या. तडपड बडव्या, तडपड. मार याच्याला, मार. मार. बडव्या, मार बडव्या. आता माझा सूड पूर्ण झाला. आता मला फाशी झाली तरी 72. आता मला कशाची पर्वा नाही. मिस्टर शंभू, साहेब मला अटक करा. या नीच नागपालचा मी खून केलाय आणि माझ्या बहिणीचा आत्मा शांत केलाय. साहेब बहिणीचा आत्मा शांत केलाय. नाही शंभू, यू आर नॉट अंडर अरेस्ट. तुला अटक होऊ शकत नाही. साहेब हे काय बोलताय साहेब? अरे या नागपालाने तुझ्या बहिणीवरती अत्याचार केला, तुझ्या बहिणीवर बलात्कार केला, याची पूर्ण कल्पना पोलिसांना असूनही पोलिसांच्या कचाट्यात सापडत नव्हता. कायद्यातून सुटत होता, कोर्टातून निर्दोष सुटत होता, पण तू त्याला योग्य शासन केलंस. अरे भावाचं कर्तव्य पार पाडलंस. बहिणी तुझ्या जागी मी असतो तरी मी हेच केलं असतं. जा सुखाने जग. रिलॅक्स. जा. याचे काय करायचे ते मी बघतो. आणि उद्याच्या पेपरला वाचायला विसरू नकोस. दुष्कृष्ट नागपाल याने आत्महत्या लावून गळफास लावून आत्महत्या केली. साहेब हे काय बोलतात? हे बोलून तुम्ही या खूनी शंभूला या जगात जगण्याची एक नवीन दिशा दिली. साहेब हे तुमचे उपकार कधी भेटू शकत नाही. मी कधी फेडू शकत नाही. आता इथला कार्यभाग संपला. आता मी येतो साहेब. येतो साहेब. पण जाता जाता एक सांगतो, भविष्यात तुम्हाला कधी या शंभूची गरज भासली तर अवश्य हाक मारा. हा शंभू तुमच्या सेवेत हजर असेल. नक्कीच. आता येतो साहेब. सुदेश बाय येतो. काळजी घे. हवालदार लांडगे, हवालदार कोले, या घेऊन जा याला. आणि रिपोर्ट लिहायला विसरू नका. त्याला मागच्या झाडाला लटकवून ठेवा, गळफास लावा आणि रिपोर्ट मध्ये लिहा आत्महत्येचा. सुदेश थँक्यू सर. येतो.
वहिनी वहिनी शेवटी सत्य समोर आलंय तुझा माझी इच्छा शंभूने पूर्ण केली तुझ्या खुनाला शिक्षा मिळाली वहिनी वहिनी येतोय हा बचडा तुझ्या मशी येतोय वहिनी सुदेश बाळ भाऊजी काय करताय ते आमचा आत्मा असं तडफडत ठेवणार नाही अरे नाही तुला मोठं झालेलं पाहण्यातच आमचा आत्मा शांत होणार आहे. अरे आम्ही स्वर्गात सुखाने संसार करतोय वेड्या. वहिनी तुझ्या पाया शपथ सांगतो तुझ्या पाया शपथ सांगतो मी खूप मोठा होईल खूप अभ्यास करीन खूप मोठा होईल हा भास होता का माझे दादा वहिनी हा मला भास होता का वहिनी